नमस्कार मंडळी, मी मासवारंग मालसेंद्र यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत आपल्या या कुडाळमध्ये, कुडाळातील भैरव जोगेश्वरी मंदिर या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे। आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली यांचा आणि माझ्यासोबत त्याच नाट्यमंडळाचे संचालक सुद्धा आहेत सौरभ पाटकर सर, आणि एक दशावतारी हितचिंतक आणि दशावतार नाट्यलेखन सुद्धा करण्याची त्यांचा छोटासा प्रयत्न असतो सन्माननीय ठाकूर सर सुद्धा आहेत। आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा, त्या नाट्यप्रयोगासाठी आपण आलो आहोत आणि पाटकर सर आपल्यासोबत आहेत। काय यंदाचा जो संच आहे तो कशा रीतीने आहे, काय सांगाल? यंदा आमच्या आरोलकर दशावतार नाट्यमंडळामध्ये अनेक दिग्गज लौकिक प्राप्त कलाकार आहेत। संगीत साथीसाठी हार्मोनियमवर शंकर उर्फ भोळा सावंत, पखवाज किसन नेमळेकर आणि तालरक्षक म्हणून भरत लाड अशी नामवंत संगीत साथ आहे। त्याचप्रमाणे पप्पू चव्हाण हे आमच्याकडे प्रमुख राजाच्या भूमिकेत आहेत आणि प्रताप गावडे हे आमच्याकडे दुय्यम राजाच्या भूमिकेत आहेत। त्याचप्रमाणे बाळा अर्दनकर हे आमच्याकडे खलनायक आहेत आणि शेखर काकतकर बडजी हे आमच्याकडे दुय्यम खलनायक म्हणून आहेत। त्याचप्रमाणे पप्पू मिस्त्री आणि संतोष सामंत हे आमच्याकडे स्त्री पार्ट म्हणून आहेत आणि आनंद गावकर आमच्याकडे नारद म्हणून आहेत। त्याचप्रमाणे गष्टपैलू कलाकार म्हणून नारायण कुंभार आणि बाबू राणे असे आमच्याकडे आहेत आणि इतर सगळे सहाय्यक कलाकार यांच्या साथीने आम्ही यंदाचं वर्ष, यंदाचा हा सीझन निश्चितच गावोगावी दणाणून सोडू अशी आम्हाला आशा आहे। तसंच आपल्यासोबत ठाकूर सर सुद्धा आहेत। साधारणतः हा नाट्यप्रयोग चालू आहे आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा, कसं वाटतं ह्या कलाकारांच्या भूमिका बघून? प्रेक्षक म्हणून सर्व दशावतारी मंडळांचे नाट्यप्रयोग बघणं होतं, पण आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा प्रयोग बघताना विशेष आनंद होतो आहे। प्रेक्षकाला थांबवून धरण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ते या मंडळात आहे। कलाकार बघितले तर उत्कृष्ट आहे आणि या मंडळाचे संचालक जे आहेत सौरभ पाटकर यांनी या मंडळाची जी वीण आहे ती व्यवस्थित विणलेली आहे असं वाटतं। आणि ह्या मंडळाला ह्या वर्षी हा जो संच बघितला तर खरोखरच नावलौकिक प्राप्त होईल असं मनापासून वाटतं आहे। ओके, धन्यवाद। तसंच या ठिकाणी आपण नाट्यप्रयोगाला आल्यानंतर सुरुवातीला आपण श्रीदेव भैरव जोगेश्वरी ह्याचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर नाट्यप्रयोग आणि हे जे काही दशावतार कलाकारांनी कोणकोणत्या भूमिका साकारल्यात हे सगळं आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून बघूया। चला तर। तसंच या ठिकाणी आल्यानंतर आपल्यासोबत आहेत सन्मान्य व्यक्ती, त्यांची आपण नंदकिशोर आचार्य मी जिल्हा परिषद सेवेमध्ये असतो, पण या नाट्यक्षेत्रामध्ये लहानपणापासूनच मी आवडीने पदार्पण केलेलं आहे। बाबी नालंगांच्या कंपन्या किंवा पारसेकर दशावतार मंडळ किंवा बाबी कलिंगण यांचे जे अभिनय होते हे बघून आपण सुद्धा दशावतारी कलेत प्रावीण्य मिळवावं या कल्पनेने आम्ही वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांच्या माध्यमातून आम्ही प्रवेश केला। तिथले ते CN प्रभू म्हणून आहेत, त्यांच्या माध्यमात पहिला रंग फासला आणि वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाकडून आम्ही नाटकाचा प्रवेश सुरू केला। सद्यस्थितीत एक नाट्य समीक्षक म्हणून किंवा एक परीक्षक म्हणून तुम्ही कार्यरत असता या जिल्ह्यामध्ये। काय कलाकारांच्या भूमिका ज्या आहेत त्या बघून तुम्हाला वाटते? नवोदित कलाकार खूप तयार होत आहेत, काय वाटते तुम्हाला? खरोखरच म्हणजे जुन्या कलाकारांचं बघून पेक्षा नवीन कलाकारांनी सुद्धा नवीन जे आत्मसात केलं आहे ना ते वाखाणण्याजोगं आहे की कलेमध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण गाणी, त्याचप्रमाणे अभिनयाची शृंगार जे आहेत त्यांचे हे आज वाखाणण्याजोगे आहेत। पूर्वीच्या कलाकारांची हुबेहूब डुप्लिकेट करणं हे आज नाही त्यांनी घेतलेलं आहे। आपलं म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण करत आहेत आणि त्यामुळे ह्या कलेला म्हणजे साता समुद्रापलीकडे नेण्याचं ते काम करत आहेत आज। ओके, धन्यवाद। या ठिकाणी मालसेंद्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नाट्यरसिक तसे नाट्य समीक्षक परीक्षक म्हणून तुम्ही आलात, तुम्हाला सुद्धा या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेत। आताच आपण या आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली या नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग चालू आहे। भैरव मंदिर जोगेश्वर मंदिर कुडाळ या ठिकाणी चालू आहे आणि त्यातीलच स्त्री अभिनय कलाकार एक ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी अनेक भूमिका या ठिकाणी या दशावतार क्षेत्रासाठी अजरामर करून ठेवलेल्या आहेत आणि चांगलं त्यांचं या ठिकाणी भूमिका सादर करण्याचा
त्यांचा प्रयत्न असतो आणि तेच आपल्यासोबत आहेत संतोष सामंत साहेब. त्यांची आपण चर्चा करतो. त्यांच्या जे आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्याविषयी आणि त्यांची थोडक्यात धावती दशावतार कारकीर्द आपण जाणून घेतो आहे. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव काय आहे? यक्षमोहिनी असं या नाट्यप्रयोगाचं नाव आहे. आणि हा नाटकाचे नाही म्हटलं तरी याच कंपनीचे जवळजवळ गेल्या वर्षीपासून अद्यापपर्यंत तरी 50 ते 60 प्रयोग तर झालेले आहेत. याच्यापूर्वी केले आहेत या कंपनीने, पण हा सध्या रिस्पॉन्स या प्रयोगाला जास्त मिळतो आहे. तसंच हा जो नाट्यप्रयोग आहे ह्या नाट्यप्रयोगात तुमची भूमिका काय आहे? माझी सम्राज्ञी महाराणी सुकांती म्हणून एक राजकर्त्याची एक धर्मपत्नी आहे. काय आदर्श पत्नी का पतिव्रता वगैरे सात्विक असं भूमिका माझी या ठिकाणी आहे. का प्रबोधन आपल्या प्रेक्षक वर्गांना जेवढं प्रबोधन करण्याचं सारखं येईल तेवढं मी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एक स्त्री तत्व काय आहे त्यावर कशा जबाबदारी आदर्श या ठिकाणी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा झाला आजच्या नाट्यप्रयोगाचा तुमचा भाग. साधारणतः दशावतार कारकीर्द किती वर्षाची आहे? तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. साधारण माझा दशावतार कारकीर्द किमान 30 वर्ष तर पूर्ण झालेली आहेत. का 30-32 वर्ष मला या दशावतारात सुरुवात होऊन 30 ते 32 वर्ष मला तर पूर्ण झाले. साधारणतः मी 93मध्ये प्रवेश केला या दशावतारमध्ये. पारंपरिक कंपनी खानोलकर कंपनीतनं वगैरे मी सुरुवात केली. तसंच अन्य कोणकोणत्या कंपन्या ज्या ठिकाणी तुम्ही भूमिका साकारल्यात? पारसेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला इथं मी 5 वर्ष होतो. सुधीर कळिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ या कंपनी 5 वर्ष. वालावलकर कंपनी, आजगावकर कंपनी 3 वर्ष. नाईक मोचेमाडकर कंपनी, जैनवणकर कंपनी, खानोलकर कंपनी म्हणजे दिनेश गोरे या सर्व बऱ्याच कंपन्यात मी काम केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात पारसेकरकडे असताना 5 वर्षात मी बऱ्याच अनुभवातनं ज्येष्ठ कलाकार त्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्या मार्गदर्शनानं बऱ्याच भूमिका दशावतार आणि त्यातल्या त्यात माझे खरे गुरु कोण असतील तर प्रभाकर पारसेकर यांनी मला स्वतः कसं साडी कशी नेसावी, रंगभूषा वेशभूषा कशी करावी, सादरीकरण कसं करावं याचं बहुमूल्य ज्ञान त्यांनी मला दिलं. ते माझ्या जीवनातील प्रथम गुरु ठरले. तसंच ह्या विविध नामवंत कंपन्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी भूमिका सादर केल्यात आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली यांचा हा नाट्यप्रयोग आहे. ह्यात तुमची सात्विक राणी ही जी भूमिका साकारत आहे. निश्चितच एक दशावतार क्षेत्रासाठी चांगलं जे दायित्व आहे ते तुमच्याकडून होत आहे. आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझं सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. अर्थात माझ्याजवळ नाही मीनानाथ वारंग आणि या संपूर्ण यूट्यूब चॅनलला माझ्याजवळनं हार्दिक अशा तऱ्हेच्या शुभेच्छा. ओके. तसं आपल्यासोबत आजचा जो आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील एक दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. नाव तुमचं? नारायण कुंभार. हे आपल्यासोबत आहेत नारायण कुंभार. आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील तुमची भूमिका साधारणतः काय आहे? शिकी मुनी. साधारणतः हे मुनी कशा स्वरूपाचं पात्र आहे? हे मुनी म्हणजे आता ध्यानधारणा वगैरे करणारे, होम हवनादी कर्तव्य करणारे शिकी मुनी, ऋषी. त्या ऋषीप्रमाणे एक शिकी ऋषी आत्तापर्यंत जनतेच्या सुखासाठी, मानवाच्या सुखासाठी होम हवनादी कर्तव्य परिपूर्ण करून आपलं कार्यभाग पूर्ण करतात अशा प्रकारे. तसंच हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या पुरती. त्याच्यानंतर तुमची दशावताराची जी कारकीर्द आहे ती काय साधारणतः किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये? आत्तापर्यंत कमीत कमी 20 वर्ष माझ्या या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. पहिल्यांदाच आम्ही आमच्या गावच्या दशावतार मंडळामध्ये काम करायचो. त्यानंतर म्हणजे स्त्री भूमिका करायचो आणि त्यानंतर आता स्वयंभू दशावतार पांगरड, त्याच्यानंतर कलेश्वर दशावतार म्हणजे बाबी कलिंगण यांचं, त्याच्यानंतर वावळेश्वर दशावतार, अशा नाईक मोचेमाडकर दशावतार अशा वेगवेगळ्या कंपनीमध्ये कार्यरत राहिलो. आता मागची जे 4 वर्ष नाईक मोचेमाडकर कंपनीमध्ये मी कार्यरत होतो. यावर्षी या आरोलकर कंपनीमध्ये माझं वास्तव म्हणजे कार्य चालू आहे. ह्या दशावतार क्षेत्रामध्ये साधारणतः कोणकोणत्या भूमिका तुम्ही साकारल्या? मी आता सुरुवातीला स्त्रीपात्रच करायचो. त्यानंतर साधारण 10-12 वर्ष मी स्त्रीपात्र केलं. त्यानंतर नारद, महाविष्णू, इंद्र अशा विविध भूमिका मी केल्या.
दशावतार कलाकार म्हटल्यानंतर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असतं. कोणत्या भूमिका त्या रंगमंचावर जाऊन सादर करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते आणि ते उदाहरण या ठिकाणी आपल्या दशावतार कलाकारांकडून मिळते, नारायण कुंभार यांच्याकडून. निश्चित तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आरोळकर दशावतार नाट्यमंडळातील एक दशावतार कलाकार, एक ज्येष्ठ श्रेष्ठ दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. बाळा हळदणकर काका आपल्यासोबत आहेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील त्यांची भूमिका नेमकी काय आहे ते आपण जाणून घेतो आहे. काय आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका आहे, नाट्यप्रयोगाचं नाव काय आहे? आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे पुष्करणी तीर्थ आणि माझी भूमिका यक्ष म्हणून आहे. साधारणतः हा यक्ष कसा आहे, कशा रीतीने सादर करताय? हा यक्ष म्हणजे देवलोकीचा गंधर्व असतो. देवलोकी त्याच्यातून काहीतरी चुका झालेल्या असतात नाट्यभागाप्रमाणे, ते आम्ही या नाटकात दाखवत नाही. हा डायरेक्ट पहिला प्रवेश अक्षराचा असतो, यक्ष होता आणि तो यक्ष बराच वर्ष हिमालयाच्या पायथ्याशी त्याचं वास्तव्य असतं आणि हिमालयाच्या पायथ्याशी राहून तो विचार करत आहे. इतके वर्ष आपण कंदमुळे भक्षण करून किंवा विश्वासापर्यंत हनन करून जीवन आपल्यामध्ये तो चालवत असतो. पण त्याच्या मनात एक विचार येतो, असं जगण्यापेक्षा आगळेवेगळं आपण जगायचं, म्हणजे आगळेवेगळी नावलौकिक कमवून. तर त्याला इच्छा झाली ह्या विश्वाच्या ठिकाणी आपली शक्ती क्षीण करून आपण आपलं अस्तित्व प्रस्थापित करावं, ही त्याची इच्छा असते. आणि आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी तो विचार करत असता त्या ठिकाणी नारद येतो. नारद मग त्याला यक्षराजाला पुढचा मार्ग लावतो आणि जर का आपलं अस्तित्व निर्माण करायचं असलं या विश्वाच्या ठिकाणी तर देवतांची जी दैवी तेज आहे ते कमी झालं पाहिजे. दैवी तेज कशामुळे कोणामुळे वाढलं तर मरे तुम्ही तेल भक्तगणामुळे किंवा ब्राह्मणांमुळं. मध्ये ब्राह्मणांचा हवनाधिकारी बंद करतो, हवनांचा विद्वेष करतो, ब्राह्मणांना चोप देतो. इथून मग नाटकाला सुरुवात जाते. मग राजा होतो असं विषय आहे आणि पुढे त्याला महत्त्व म्हणजे काय आहे, पुष्करणी तीर्थ जो राजानंतर वेडा होतो, ही यक्ष मोहिनी माझं रूप घेऊन यक्ष तीच मोहिनी आणि मोहिनी तोच यक्ष असतो. मग माझं रूप माझ्या रूपात हे यक्ष जो आहे की नाही तर मोहिनीचं रूप घेऊन त्या राजाला शरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या संसारात ती पदार्पण करते आणि त्याच्या संसारातून त्याला किंवा आपल्या बायकोपासून त्यांना विभक्त करतो. असा तर नाट्यबाज आहे. त्याच्यात राजा वेडा होतो. आणि पुष्करणी तीर्थाचं महत्त्व काय, तो राजा वेडा असतो आणि तो जर पूर्वस्थितीत जर यायला हवं तर पुष्करणी तीर्थ म्हणून आहे, कर्नाटकात आहे पुष्करणी तीर्थ म्हणून पुष्करणी. तर त्या पुष्करणी तीर्थ ते जल जर त्या राजाला येऊन शिंपडलं तो राजा मूळ स्थितीत येणार. असा त्या नाट्यभाग आहे असा शेवटचा. ओके, धन्यवाद या ठिकाणी तुमच्या या नाट्य प्रयोगासाठी आणि तुमची भावी जी नाट्य वाटचाल आहे त्याच्यासाठी सुद्धा माझ्या सिंधुदुर्ग मिनातोर यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आभारी. आम्ही प्रत्येक कंपनी आमच्याच नव्हे तर प्रत्येक कंपनीच्या ठिकाणी तुम्ही धाव घेता, वेळोवेळी कोणत्याही कंपनी असू द्या त्या ठिकाणी धाव घेता आणि आमची भेट घेता आवर्जून आणि आम्हासारख्या कलाकारांची मुलाखत घेऊन किंवा नाट्यवादाचा सारांश ऐकून आमची कला किंवा आम्ही काय बोलतो ते गावोगावी किंवा यूट्यूब माध्यमातून सर्व जगात तुम्ही आज ही कला टाटा समुद्रापलीकडे तुमच्या माध्यमातून आज गेलेली आहे. त्यामुळे तुमचे आम्ही धन्यवाद, अत्यंत आभारी आहोत. ओके, धन्यवाद माऊली.
तसंच या ठिकाणी आरोलकर दशावतार नाट्य मंडळातील एक दशावतार कलाकार आहेत. आपण त्यांची ओळख करून घेतोय आणि आजची जी नाट्यप्रयोग आहे त्यातील त्यांची भूमिका आपण जाणून घेतोय. नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव प्रताप विठ्ठल गावडे, राहणार विलवडे, तालुका सावंतवाडी. विलवडे येथील हे आहेत दशावतार कलाकार. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील तुमची साधारणतः भूमिका काय आहे? आजच्या ज्या नाट्यप्रयोगात माझी जी भूमिका आहे ती विष्णू या देवाची. आणि हे सांगायचं महत्त्व काय, नाटकाचं नाव आहे विष्णू दंतासुरवध. दंतासुराचं वध करण्यासाठी विष्णूने घेतलेला अवतार. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाचं. साधारणतः दशावतार कारकीर्द तुमची किती वर्षाची आहे? किती वर्ष या दशावतार क्षेत्र? या दशावतार क्षेत्र मला आतापर्यंत 10 वर्ष परिपूर्ण झाली. कोणकोणत्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलं? सुरुवातीला घोडेश्वर दशावतार नाट्य मंडळ नाव, त्याच्यानंतर मी वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, त्याच्यानंतर आरोलकर, आजगावकर आणि चनवणकर गोरे, अष्टविनायक अशा कंपन्यांनी मी काम केलं आहे. एक चांगल्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी या नामवंत कंपन्यांच्या माध्यमातून आहे. निश्चितच ही जी काही तुमची दशावतारी वाटचाल आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तसंच ह्या ज्या काही दशावतार क्षेत्रातील ही आजची विष्णूची भूमिका झाली, इतर अन्य भूमिका कोणकोणत्या साकारत आहे तुम्ही? इतर असं राजपाटसाठी मी एक राजा म्हणून युवराज राजा या भूमिका मी केल्या आहेत. त्याच्यानंतर गणपतीची भूमिका माझी जास्ती गाजते, कारण माझा देह बघून जास्ती करून मला गणपतीची भूमिका जास्त शोभून दिसते. त्याच्यानंतर विलन पण केलं, नारद केला, म्हणजे ऑलराऊंड जी काही वाटायला सांगू येतील ती मी करतो. मगापासून मी असं म्हणतोय की दशावतार कलाकार हा कोणत्याही भूमिका असो त्या रंगमंचावर गेल्यानंतर त्या सादर करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते आणि एक दैवी त्याच्यावर कृपा असते आणि ती कुठेतरी या ठिकाणी ह्या दशावतार कलाकारांच्या गावड्यांच्या स्वरूपात आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळते. खरंच तुमच्या या दशावतार वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. कारण आपल्या या आरोलकर दशावतार नाट्य मंडळातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आपल्यासोबत आहेत, बाबू काकाराने आपल्यासोबत आहे. आणि आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील त्यांची जी भूमिका आहे ती आपण जाणून घेतोय. ह्या अगोदरसुद्धा एक भूमिका केली आहे त्यांनी आणि आता विनोदी भूमिकेत आहेत. काय सांगाल आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिकांबद्दल? प्रथम श्री गणेश स्मरण करून मी आरोलकर दशावतार नाट्य मंडळात अगदी अद्ययावत कार्यरत असताना यावर्षी सुद्धा विनोदी भूमिकेसाठी माझी नियुक्ती करून विविध अंगी विनोदी भूमिका करतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी, आजच्या रात्री जी भूमिका आहे ती पुष्करणी तीर्थ या भागातील अजपालाची भूमिका मी साकारतो आहे, म्हणजे विनोदी भूमिका. आता अजपाल हा एक विष्णूचं रूप आहे. ते कशासाठी, तर भक्तांचं रक्षण आणि परीक्षा यातून दुय्यमता साधून देवाला आपली देवतत्व अस्तित्व ठेवायचं आहे आणि भक्तांचा महिमा मोठेपणा ठेवायचा आहे. याच्यासाठी श्री महाविष्णूने अजपालाच्या रूपात भक्तांचं रक्षण करण्यासाठी ते अजपालाचं रूप आहे आणि ती भूमिका मी अजपालाची साकारणार आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाचं. साधारणतः दशावतार कारकीर्द किती वर्षाची आहे या दशावतार क्षेत्रामध्ये तुमचं कार्यभाग? दशावतारामध्ये पहिली सुरुवात माझी 1984 साली झाली. 1984 साली हायस्कूलमध्ये, माणगाव हायस्कूल, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, या माणगाव हायस्कूलमध्ये आमची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर मध्यंतरीच्या काळात 10 वर्षाचा फरक पडला, बंद झालं. आणि त्याच्यानंतर पुनश्च 1998मध्ये पुनश्च मी दशावतारामध्ये पाऊल टाकलं, व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. आणि आज तगायत वालावलकर दशावतार, आजगावकर दशावतार, खानोलकर दशावतार, गोरे दशावतार, त्याचप्रमाणे म्हणजे चनवणकर दशावतार, त्रिमूर्ती दशावतार. आणि आम्ही स्वतः नंतर एक मंडळ स्थापन केलं, ते श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळ अशा याच्यातून. आणि गेली जवळजवळ 11 वर्ष आरोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये मी कार्यरत आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी ही जी काही दशावतार तुमची वाटचाल आहे आणि गेली 11 वर्ष आरोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये आहात. हे सगळं ह्या दशावतार क्षेत्रामध्ये तुमचं जे काम आहे ते पाहून तुमच्या या कामाला खूप खूप सलाम आहेत. तुमच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा या माझा सिंधुदुर्ग मी नाथ वरांगे यूट्यूब चॅनलकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद वरांगे साहेब, धन्यवाद.
हिचं अस्तित्व इतर संपलं, हिच्या अस्तित्वावर मी पडदा सोडलेला आहे. तू आता आगामी आकर्षण म्हणून आगाऊ सूचना, जिच्या समवेत मी लग्न केलं होतं तिचा मी विचार केलेला नाही. जर जिला मी आणि तिचा जर मी विचार केलेला नाही, तू तर माझ्या मागून आली आहे. मी तुझं काय काय करेन याचा फक्त विचार कर. ही अमर्याद वागली म्हणून मी अमर्याद वागणार नाही. आणि म्हणूनच जी जी सुख हिनं तुम्हाला दिली नाही ती सुख मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या परमेश्वराला एकच आहे, सतत हसत राहण्याची वेळ माझ्यावरती नाही. आनंदाचा वर्षाव तुमच्यावरती होईल. सुखदेही माझ्या सौभाग्याच्या धन्याला असं सांगेन. आणि काय माहिती का, कशी मी तुला सांगू, कशी मी तुला मनाची आरोळकर दशावतार नाट्य मंडळातील जी संगीत साथ आहे ती यंदा नवीन आपल्याला बघायला मिळणार आहे. बुवा शंकर सावंत, त्याच्यानंतर भरत लाड आणि पखवाजसाठी किसन नेमळेकर आपल्याला बघायला मिळणार आहेत आरोळकर दशावतार नाट्य मंडळामध्ये. तसंच या आरोळकर दशावतार नाट्य मंडळातील एक अजून दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत, नारदाची भूमिका साकारत आहेत. आपण त्यांची ओळख करून घेतोय. नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव सौरभ चंद्रशेखर तुरस्कर, राहणार आरोंदा. आजच्या नाट्यप्रयोगामध्ये नारद भूमिका साकारत आहे. हा साधारणतः नारद कसा आहे, कशा रीतीने दैत्य माततोय, काय सांगाल? आजच्या नाटकाचा नाट्यप्रयोग हा यक्षमोहिनी. यक्ष हा एक शापित यक्ष, पण तो कोण कसा हे संपूर्णपणे नारदाला माहीत असतं. पण त्याच्याकडून जे घडवायचं ते नारद घडवून येतो, कारण त्याशिवाय त्याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून विष्णूकरवी त्याचा उद्धार करण्यात येतो. साधारणतः हे आजच्या नाट्यप्रयोगापुरती झालं. ह्या अगोदर दशावतार क्षेत्रामध्ये तुमची जी कारकीर्द आहे ती साधारणतः किती वर्ष यासाठी तुम्ही वाहत आहे, काय सांगा? दशावतारामध्ये सध्या आता मला 8 वर्ष परिपूर्ण झाली. साधारणतः कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं? साधारण म्हणजे या दशावताराची सुरुवात माझी आरोंद्यातील तळवणेकर एस कुमार पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, त्यांच्या मंडळातून माझी सुरुवात झाली. त्यानंतर अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे, घोडेश्वर दशावतार नाट्य मंडळ अणाव, आणि त्यानंतर कार्यरत म्हणून मी व्यावसायिक म्हणून वेंगुर्लेचे ओमकार पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ मालक शेखर शेणी यांच्या कंपनीतून मी भूमिका करायला सुरुवात केली. आणि तदनंतर यावर्षी आरोलकर आणि तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळात मी कार्यरत आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आलात. अनेक तुमच्या ज्या भूमिका आहेत त्या तुम्ही आजची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केलात. तसंच दशावतार क्षेत्रामध्ये नारद भूमिकाही तुम्ही साकारतात. अन्य कोणकोणत्या भूमिका करायला आवडतील किंवा करतात? नारद हा मी साकारतोच, पण त्याचबरोबर राजपाट, कृष्ण, विष्णू अशा भूमिका मी साकारतो. गुरुस्थानी म्हणून कोणाचं नाव घ्याल दशावतार क्षेत्रामध्ये? गुरुस्थानी म्हणजे ज्यावेळी माझी सुरुवात झाली ती एस कुमार दशावतार नाट्यमंडळ, त्या कंपनीचे मालक आदरणीय कैलासवासी सुनील तळवणेकर उर्फ एस कुमार, ज्यांना खलनायक म्हणून ओळखलं होता, ते माझे गुरु. त्यानंतर मार्गदर्शन मला लाभलं दत्तप्रसाद शेणई आणि त्यानंतर चारू मांजरेकर यांना मी माझ्या गुरुस्थानी पूज्य मानतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनातवारा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद. तसंच या ठिकाणी आरोळकर दशावतार नाट्य मंडळातील एक अष्टपैलू दशावतार कलाकार आपल्यासोबत आहेत. काकतकर गुरुजी, शेखर काकतकर गुरुजी आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्याच्यातील त्यांची जी भूमिका आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. काय आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका? नमस्कार, मी आरोलकर दशावतार नाट्यमंडळाकर आहे, यंदा कार्यरत आहे. आणि यंदा ह्या कार्यरतच म्हणजे नवरात्रीच्या उत्सवात
दंतासूर ही भूमिका माझ्या वाटेला आली आहे. पाताळ भुवनाचा सम्राट दंतासूर सर्व सत्ता आहे आणि सर्व सत्ता असून दानवांचा शेवट होण्यासाठी चाललेला आहे आणि त्या विचारात हा दंतासूर आहे. दंतासुरानं देवतांकडून अमृत प्राशन केलं आहे आणि ते त्याच्या दंतात आहे म्हणून तो दंतासूर. पण हे सर्व असतानासुद्धा पाताळभुवनात सर्व साम्राज्य असतानासुद्धा त्याचा विवाह झालेला नाही, अशी माझी या नाटकात भूमिका आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः दशावतार कारकीर्द किती वर्षाची तुमची आहे? दशावतार मी म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर म्हणजे कंपनी ज्या आहेत त्या कंपनीमध्ये 2014पासून मी कार्यरत आहे. म्हणजे आता जवळजवळ माझी दशावतार क्षेत्रात 11 वर्ष आणि त्याआधी आम्ही जी घरी नाटकं करत होती ती वेगळी. हे सोडून म्हणजे दशावतार 11 वर्ष माझ्याकडे कार्यरत आहे. साधारणतः कोणकोणत्या कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलं? मी सुरुवातीला मी दशावतारात आलो तेव्हा तेंडुलकर कंपनीत मला गणपत मांजरेकर मोचेमाड हे दशावतारात घेऊन आले. त्यानंतर मी हेळेकर, त्यानंतर आजगावकर, नाईक मोचेमाडकर, आरोलकर, गेल्या वर्षी माऊली दशावतार, अशा अनेक कंपन्यांनी मी काम केलं आहे. हा तुमचा साधारणतः 11 वर्षाचा जो प्रवास आहे तो आहे. ह्या दशावतार क्षेत्रामध्ये साधारणतः खलनायकाची भूमिका तुम्ही साकारताय. अन्य कोणकोणत्या भूमिका तुम्ही वटवताय किंवा वटवायला आवडेल? ह्या क्षेत्रात मी आता जवळजवळ 11 वर्षात फक्त स्त्री कलाकार आणि नारद ह्या 2 भूमिका सोडून मी सर्व भूमिका केल्या आहेत. अगदी म्हाताऱ्यापासून म्हणजे राजपारडापर्यंत. विलन तर माझा आहेच, पण ह्यासुद्धा मी भूमिका केल्यात. असं काही नाही दशावतार आहे की कुठच्या वेळी कोणतीही भूमिका सादर करणं ह्यालाच कला म्हटलं जातं. त्यामुळे कुठची भूमिका करणं ह्याच्यापेक्षा ती कशी साकारली आणि ज्या वेळेला महत्त्व आहे ती वेळ कशी निभावून नेली ह्याला दशावतारात जास्त महत्त्व दिलं जातं. ओके, निश्चितच का दशावतार कलाकार म्हटल्यानंतर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असतं. कारण कोणत्याही भूमिका असोत रंगमंचावर गेल्यानंतर ते सादर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. आणि ह्या दशावतार कलेमध्ये हे जे काही तुमची वाटचाल आहे त्या भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आहेतच. आणि आजच्या नाट्यप्रयोग आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज आपली तुमची आणि माझी अनेक वर्ष अशी आता दशावतार क्षेत्रातून ओळख झाली आणि त्यामुळे तुमचं आणि माझ्या यूट्यूब सिंधुदुर्ग चॅनलशी आपली गाठाभेट होतच असते. आणि सर्वांना एकच सांगेन की हा सिंधुदुर्ग चॅनल आहे, हा आपला सिंधुदुर्गातला आहे. सर्वांनी ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा अशी मी कळकळीची विनंती करतो आहे आणि तुमचे सर्वांचा धन्यवाद. ओके, धन्यवाद. तसंच या ठिकाणी दशावतार कलाकार आपल्यासोबत आलेले. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा आणि त्या नाट्यप्रयोगामध्ये जो नाट्यप्रयोग पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर हा नाट्यप्रयोग साधारणतः कसा आहे? खूपच छान. आणि हा नाट्यप्रयोग मी पाहण्यासाठी मी वालावल या गावातून इथपर्यंत आलो. आरोलकरांचं नाट्यमंडळ पाहिलं आणि त्यांचं आता हे नाट्यप्रयोग चालू आहे ते पाहूनसुद्धा खूप समाधान वाटलं. ओके, धन्यवाद. तुमचं नाट्यप्रयोग साधारणतः पुढे कशा रीतीने आहे तुमच्या कंपनीचं? आम्ही बोर्डेकर कंपनीजवळ आहे. संच चांगला आहे. अजून सुरुवात केलेली नाही, एकच नाटक केलं आहे. अजून तसा फारसा अंदाज भेटलेला नाही, पण छान आहेत. कलाकार पण छान आहेत, संगीत साथ पण छान. ओके, निश्चितच बोर्डेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग पाहत असताना आपण तुम्हाला नारदाच्या भूमिकेत निश्चित बघू. धन्यवाद. मी त्या ठिकाणी नारद करतो. इतर दिलीप सामंत आहेत, विनोद परब आहेत, आपा गावडे आहेत. कलाकार छान आहेत. ओके, धन्यवाद. Oh,
ठिकाणी आरोलकर दशावतार नाट्य मंडळातील हे दशावतार स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत. पप्पू मेस्त्री. असा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय आजची भूमिका आहे, काय सांगाल? आजची या नाटकातील भूमिका माझी मोहिनीची भूमिका आहे, खलनायकाची भूमिका. साधारणतः ही मोहिनी कशा स्वरूपात ती सादर करताय, राजा किंवा काय, तो प्रसंग कसा आहे साधारण? ही मोहिनी म्हणजे यक्षाचं रूप असतं. राजकर्त्याने चंद्रगुप्ताने अपमान केला असता यक्षाचा, आणि त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी यक्ष मोहिनी निर्माण करतो आणि मोहिनी त्याला आपल्या बाहुपाशात टाकते, प्रेमात टाकते. असं करून तो आपल्या पत्नीपर्यंत जातो, तिला स्वतःला हद्दपार करतो आणि तिच्या समवेत लग्न करण्याचं वचन देतो. पण कालांतरानं होतं काय, ती यक्षाचं रूप असल्याकारणानं नंतर समजतं की यक्षाची माया आहे आणि ती सांगते. त्याचवेळी राजाला वेडं करते, तू वेडा होशील या मोहिनीसाठी. या मोहिनीच्या प्रेमात पडून तू स्वतःच्या पत्नीला विसरलास, तिला हद्दपार केला. धिक्क तुझं जीवन. प्रेम म्हणजे काय हे तुला कळायला हवं, आणि त्या प्रेमासाठी, या मोहिनीच्या प्रेमासाठी तू वेडा होशील. म्हणून राजाला वेडं करून, भ्रमिष्ट करून मोहिनी मागे येते. अशा स्वरूपाची ही भूमिका आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. दशावतार कारकीर्द साधारणतः किती वर्ष या तुम्ही दशावतार क्षेत्रामध्ये आहात? तरीच नाही म्हटलं तरी 20-21 वर्ष झाली. कोणकोणत्या पारंपरिक किंवा अन्य ज्या दशावतार नाट्यमंडळ आहेत त्याच्यामध्ये काम केलं? मूळ माझी कंपनी विठ्ठलादेवी दशावतार नाट्यमंडळ राटिवडे. प्रथम कलर तिथं लावला. तदनंतर गणेश भवानी दशावतार नाट्यमंडळ, त्यानंतर वराटे दशावतार, ओमकार नटेश्वर, चनवनकर गोरे, तदनंतर बाबी कळिंगण दशावतार नाट्यमंडळ, सुधीर कळिंगण, वालावलकर. पार्शेकरांजवळ 1 वर्ष होतो, म्हणजे सीझनपुरता. तदनंतर गोरे कंपनी, आणि आता आरोलकर कंपनीमध्ये 3-4 वर्ष झाले. ओके, म्हणजे हा जो तुमचा प्रवास आहे हा दशावतार क्षेत्रामध्ये आहे. साधारणतः स्त्री अभिनय कलाकार किंवा अन्य कोणत्या भूमिका तुम्ही साकारलेल्या आहेत? अन्य तशा भूमिका नाही, पण स्त्री पार्ट करण्या अगोदर मी आमच्याच कंपनीमध्ये नारदाची भूमिका करायचो. तदनंतर तुमच्यासारखे माहितकार म्हणू लागले की संगीत वगैरे चांगलं आहे, बोलणं चांगलं आहे. तेव्हा नारदापेक्षा स्त्री भूमिका जर करशील तर यापेक्षा तुला मार्केट येईल. आणि आमच्या कंपनीमध्ये सुद्धा स्त्री भूमिका करणारा कोण नव्हता, त्याच्यामुळे मी स्त्री भूमिका केली. माझ्या स्त्री भूमिकेला पुढं वाव मिळावं लागला, आणि म्हणून आत्तापर्यंत या कलेत एवढ्यापर्यंत येऊन पोचलो. दशावतारातील स्त्री अभिनय कलाकार गुरुस्थानी किंवा एक मार्गदर्शन म्हणून कोणाकडे तुम्ही बघून ही कला सादर करताय? स्त्री कलाकार म्हणून आमचे बाबा गवस, प्रशांत मिस्त्री 4 वर्ष, प्रशांत मिस्त्री हे लाभले, 4 वर्ष लाभली. तदनंतर पुरुषोत्तम खेडेकर, पप्पू चव्हाण असे बरेच कलाकार मला गुरु या स्थानी लाभले. ओके, दशावतार